आज आपण मसाजोग येथे आलेलो आहोत. संतोष भाऊ देशमुख यांची हत्या होऊन आज 13 दिवस झालं. आज पवारसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आहे. चौकशी कुठपर्यंत आली, एकंदरीत आपण त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत. भाऊ, आता संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्येची चौकशी कुठपर्यंत आली आहे? 4 आरोपी पहिल्या 2-4 दिवसात त्यांनी अटक केलेत. अजून राहिलेले आरोपी आणि सहआरोपी इतर जे आहेत त्यांना ते चालू आहे, त्यांची प्रोसेस अटक करायची. आपण संध्याकाळपर्यंत अटक करा म्हणून सांगितलेलं त्यांना की अटक करा आज संध्याकाळपर्यंत, अशी काल मागणी केलेली. ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब बोलले काल, त्यांना जे समित्या गठीत केल्या, त्यांना जे निर्णय घेतले त्यावर त्यांचं आज संध्याकाळी आपल्याला ते सांगणार आहेत की कुठपर्यंत चौकशी आली, काय काय चालू आहे, ते आपल्याला संध्याकाळी कळवतील. झालेली 4 अटक त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल झालेत, कुठल्या लेवलची कार्यवाही झाली आहे, याबाबत काही आपण आढावा घेतला आहे? आढावा मी असंच घेतो आहे नॉमिनल समजा, पण जे माझं शिष्टमंडळ आहे जे आपल्या गावात नेमलेले आहे ते सगळं डीपमध्ये पाहत आहेत त्याच्याकडं. आणि पहिलं एक गोष्ट मी मागणी केलेली की अगोदर त्यांना जेरबंद करा, त्यावरच मी ठाम आहे की पटकन त्यांना जेरबंद झाल्यानंतर पुढील कारवाई करता येईल. पवारसाहेबांनी आज काय तुम्हाला कुटुंबाची सांत्वन भेट घेतली आहे, त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? त्यांनी सांत्वन केलं पूर्ण कुटुंबाचं, कुटुंबाला धीर दिला आहे, कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेत. त्यांच्यासोबत आलेले सगळे सामाजिक राजकीय लोक यांनी पण तसेच ग्वाही दिली की बाबा ज्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असा शब्द दिला त्यांनी. आणि मला अपेक्षित तेच होतं. मला दुसरी मागणी काहीच नव्हती माझी की मला तेच पाहिजे, मला न्याय पाहिजे. आणि मी न्यायासाठीच त्यांना विनंती करत होतो की मला न्याय द्या, मिळवून द्या म्हणून. संतोष भाऊ 15 वर्षापासून सरपंच होते. हे एक गावचा आधार होता, कुटुंबाचा आधार होता. हे एक आधार अचानक गेला, त्यामुळं आता ही जबाबदारी कुटुंबाची तुमच्यावर आहे. काय आव्हान असणार आहेत त्याबद्दल? आता जसं हे थोडे दिवस अजून गेले की त्याच्यानंतर कुटुंबाची माझ्यावर सगळी जिम्मेदारी आहे. आणि ज्याप्रमाणे आमचे भाऊ या गावावर प्रत्येकाच्या गोरगरिबांच्या मनावर राज्य करत होते, त्यांचे मन जिंकून, त्याच पद्धतीनं आता त्यांची जिम्मेदारी आहे गावाची की त्यांनी आम्हाला पदरात घेऊन त्यांनी आम्हाला सांभाळणं, आणि तोच एक आधार आहे. त्यावरच आम्ही पुढील वाटचाल करू शकतो. महत्त्वाचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता थोड्या वेळात येणार आहेत असं माहिती मिळते. तर त्यांच्याकडं आता तुमची आणि ग्रामस्थांची काय मुख्य मागणी आहे त्यांच्याकडे सध्या? मुख्य मागणी हेच आहे, सगळे आरोपी अटक करा आणि त्यांना शिक्षा द्या. मागणी बदल होतच नाही कोणती, मागणी तीच आहे. या प्रकरणाशी निगडीत आहेत, अटक करून कार्यवाहीची काय मागणी आहे विशेष करून? फाशी शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्मठेप. हॉटेलमध्ये आपण PSI सोबत जी भेट झाली होती आपली, ही जी काय आहे ते प्रकरणात तुम्ही मध्यस्थी थांबावं ह्याबद्दल तुम्ही थोडी मध्यस्थी केली की हे काय आहे ती, त्याच्याबद्दल थोडा एक व्हिडिओ फिरालता कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, ते सोशल मीडियातून फिरालता. थोडंसं ते स्पष्ट काय होता विषय ते तुम्ही थोडंसं जनतेला. माझे मित्र आणि मी तिथं अगोदर चहा घेत होतो, आणि चहा घेत असताना त्या दिशेनं तोंड होतं आमच्या विरुद्ध दिशेनं, ज्या दिशेनं API पाटील साहेब बसले होते. आणि मग त्यांनी आम्हाला वेटरला सांगितलं की त्यांना बोलवा. मी तिथं आलो, तिथं चहा घेतला, त्याचं बिल दिलं आणि परत मी माझ्या टेबलला जाऊन बसलो. आणि ही जी घटना आहे सगळी CCTVतली ही आम्ही काढून घेतलेली, आम्ही CCTVचे फोटो आणलेले आहेत ते एक योगायोग तुमची त्या ठिकाणी भेट झाली. आम्ही ते सगळ्या केजमधलं सगळे बरेचसे लोक तिथं चहा पाण्याला जातात. त्याच पद्धतीनं मी आणि माझे मित्र संदीप नायकवाडे केजचे आम्ही दोघंजण चहा घेत होतो. आणि चहा घेत असताना ते कधी आले माहीत नाही, त्यांनी हाक मारल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. पूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे, आपण त्याच्यामध्ये बिल देताना असं हां